कापूस दरात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर दरात वाढ झालेली आहे. कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांची मात्र नाराजी पाहायला मिळते. जालना जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक आधीच कापूस विक्री केलाय, तर मात्र शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपतात दरात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 9 एप्रिल 2026 आणि राज्यातील कापूस बाजारभावाची घोडदौड आजही सुरू राहिलेली असून मित्रांनो, काल संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त तेजीचे संकेत आणि बाजारभावात देखील वाढ झालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापूस बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो कळमेश्वर जिल्हा नागपूर. हायब्रिड कापूस जवळपास 890 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावात तेजी बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला 8,400 रुपयापर्यंत बाजारभाव निघालेला असून कमीत कमी दर 7,700 रुपये तर सर्वसाधारण दर 7,950 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल. 1,528 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,575 रुपये, सर्वसाधारण दर 7,825 तर जास्तीत जास्त दर 8,140 रुपये. त्यानंतर बाजार समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ. आवक आलेली होती या ठिकाणी 3500 क्विंटल पर्यंत. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,500 तर जास्तीत जास्त सुपर क्वालिटी लांब धागा H4 कापसाला 8,800 रुपयापर्यंत बाजारभाव निघाला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव बुलढाणा जिल्हा. कमीत कमी दर होते 8,100 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,300 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,540 रुपये. आवक आलेली 234 क्विंटल पर्यंत. त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा. या ठिकाणी मित्रांनो राज्यातील जबरदस्त सर्वाधिक बाजारभावाची नोंद झाली असून सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला H4 जवळपास 9,088 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव निघाले असून कमीत कमी दर होते 7,300 रुपये तर सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,445 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. 11,078 क्विंटल मीडियम स्टेबल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,200 तर जास्तीत जास्त दर 8,745. त्यानंतर सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेबल H6. कमीत कमी दर 8,140 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,440 तर जास्तीत जास्त दर 8,775 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर तालुका आहे काटोल जिल्हा नागपूर. आवक 124 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर निघालेला आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,545 तर जास्तीत जास्त 8,300 रुपये. या ठिकाणी मित्रांनो 70 ते 120 रुपये प्रति क्विंटल मागे कापसाच्या बाजारभावात वाढ होताना बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. 640 क्विंटल कापसाची आवक आलेली होती आणि बाजारभावात हलकीची स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर होते 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,440 तर जास्तीत जास्त दर 7,845 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले कापसाचे बाजारभाव. बरेचसे बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावात मागच्या आठवड्यापासून जबरदस्त तेजी येत असून आगामी काळामध्ये कापसाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव काय कमेंटमध्ये कळवा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई के आंकड़ों के मुताबिक वित्तीय वर्ष